बऱ्याच वेळा काय होतं, गुलाबजाम तळताना चिरतात किंवा पाक पूर्णपणे आतमध्ये मुरत नाही. मग अशा वेळी काय करायचं ते आज आपण पाहणार आहे. नमस्कार, मी तृप्ती तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करीत आहे. तर आज आपण प्रीमिक्सपासून परफेक्ट गुलाबजाम बनवणार आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, इथे मी गिट्स या ब्रँडचे 100 ग्रॅमचे पॅकेट घेतलेले आहे. यामध्ये साधारण 15 ते 20 गुलाबजाम बनवून तयार होतात. तर गुलाबजाम करताना प्रीमिक्स कोणत्याही ब्रँडचे असो, फक्त आपल्याला प्रमाण योग्य घ्यायचे आहे, जेणेकरून आपले गुलाबजाम रसरशीत होतील. आता पहिली स्टेप पीठ भिजवून घेण्यासाठी. तर बघा, घरातल्या एखाद्या वाटीने किंवा अशा कपाने पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर इथे मी एकाच कपाचा वापर करून योग्य प्रमाण दाखवणार आहे. तर प्रीमिक्स 1 कप घेतलेला आहे. आता यामध्ये अर्धा कप दूध घालून मिक्स करून घ्यायचं आहे. तर दुधाऐवजी तुम्ही अर्धा कप पाण्याचा वापर केला तरीही चालेल. तर सुरुवातीला पीठ आपल्याला पातळच ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे पीठ भिजवून झालं. अर्धा कप दुधातील 2 चमचे दूध शिल्लक राहिलेलं आहे. तर दुधाचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते. तर पीठ मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला 10 मिनिट पीठ भिजण्यासाठी ठेवायचं आहे. तर पीठ भिजेपर्यंत आपण पाक तयार करून घेऊया. तर पाक तयार करण्यासाठी इथे मी 1 कप साखर घेतलेली आहे. तर 1 कप साखरेसाठी आपल्याला अर्धा कप पाणी घ्यायचं आहे. जर तुम्हाला जास्त प्रमाणात रसाळ गुलाबजाम हवे असतील तर तुम्ही याचे प्रमाण वाढवू शकता. तर पाकामध्ये मी 4 ते 5 केशर काडी टाकलेली आहे. केशर काडी टाकल्यामुळे गुलाबजामुनला चव छान येते, परंतु केशर काडी टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तर या ठिकाणी आपल्याला पाक 1 तारी किंवा 2 तारी करायचा नाही, फक्त पाणी चिकट होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे गुलाबजामसाठी पाक तयार झालेला आहे. आता गॅस बंद करूया. तर नेहमी तुम्ही गुलाबजाम करत असताना वेलची पावडर टाकत असाल तर यावेळी बडीशेप पावडर टाकून बघा, टेस्ट अगदी छान येते. तर या ठिकाणी मी अर्धा चमचा बडीशेप पावडर टाकणार आहे. बडीशेप पावडर टाकली. आता हे मिश्रण आपण झाकून ठेवूया. तर दुसरीकडे गुलाबजामचे पीठ छान भिजलेले आहे. तर मगाशी पीठ मिक्स करताना आपण पीठ पातळ ठेवलेलं, आता बघू शकता पीठ फुललेलं आहे, साधारण घट्टही झालेलं आहे. आता छान असं मळून घेऊया. टिप नंबर 1, गुलाबजामचे पीठ मध्यम घट्ट करायचे आहे. जर जास्त घट्ट केले तर गुलाबजाम तेलात चिरतात. तर बघा, पीठ छान असं मळून झालेलं आहे. आता हाताला तूप किंवा तेल लावून याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. तर बघू शकता, कुठेही चिरा न ठेवता याची मऊसूत गोळी तयार करून झालेली आहे. तर बाकीचे गुलाबजाम अशा प्रकारे वळून घेऊ. तर अशा प्रकारे आपले गुलाबजाम वळून झालेले आहेत. आता लगेचच तळून घेऊ. तर गुलाबजाम तळताना गॅस आपल्याला लो टू मिडियम ठेवायचा आहे, म्हणजे गुलाबजाम आतपर्यंत चांगले तळले जातील. आणि कमी कडक तेलामध्ये गुलाबजाम तळले तर ते तेल जास्त शोषून घेतील, म्हणून आपल्याला तेल मध्यम कडक ठेवायचं आहे. तर तेल मध्यम कडक झाले आहे का ओळखण्यासाठी एखादी पिठाची गोळी तेलात टाकायची. जर काळी न पडता फुलून वरती आली की समजून जायचं तेल मध्यम कडक झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला गुलाबजाम लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पहिली बॅच तळून झालेली आहे. आता ही गुलाबजामची बॅच आपल्याला गरम पाकामध्ये टाकायची आहे. जर पाक थंड झाला असेल तर पुन्हा अर्धा ते 1 मिनिट पाक गरम करून घ्यायचा आहे. थंड पाकामध्ये गुलाबजाम टाकायचे नाहीत, कारण पाक व्यवस्थित शोषला जाणार नाही. यानंतर आपण दुसरी बॅच लगेचच तळून घेऊ. तर या ठिकाणी गुलाबजामुनला काळी चटके पडलेले आहेत, कारण मी कढईमध्ये तेल कमी ओतलेलं आहे. कारण जास्तीचे तेल ओतले की तळणीनंतर ते तेल खराब होते. या ठिकाणी दुसरी पण बॅच तळून झालेली आहे. लगेचच पाकात टाकून घेऊया. तर हे पाकात टाकलेले गुलाबजाम पाक मुरण्यासाठी आपल्याला 20 ते 25 मिनिट झाकून ठेवायचे आहेत. 20 मिनिट नंतर बघू शकता आपले गुलाबजाम अगदी रसरशीत मार्केटसारखे झालेले आहेत. पाकही पूर्णपणे आतमध्ये मुरलेला आहे.
तर आजच्या रेसिपीमध्ये आपण योग्य प्रमाण वापरून परफेक्ट गुलाबजाम बनवलेले आहेत. तुम्हाला सुद्धा अशाच परफेक्ट रेसिपी बनवायच्या असतील तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा, जेणेकरून मी टाकलेली रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल. धन्यवाद.